नमस्ते गाईज, आज आपण पाहणार आहोत कढी कशी करायची आहे। मी कात्रजचं अर्धा लिटरचं ताक घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत ते तुम्ही घ्या। त्याच्यानंतर एका पातेल्यात ताक ओतवायचं आहे। त्याच्यात 1 चमचा गव्हाचा टाकायचा आहे, 2 चमचे बेसन पीठ टाकायचे आहेत आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याच्या गाठी मोडत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करायचं आहे। नंतर एक पातेलं घ्यायचं आहे, त्यात कोथिंबीर टाकायची, लसूण, आलं, मोहरी, जिरं याची फोडणी द्यायची आहे चांगली। मिरच्या टाकायच्या आहेत 2-3, कढीपत्ता टाकायचा आहे। त्याच्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात हिंग टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकता हिंग टाकलेलं आहे अर्धा चमचा। ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं हलवायचं आहे। त्याच्यात आपली जे ताक होतं ते टाकायचं आहे। त्याच्यातच आपण हळद टाकली होती आणि 1 चमचा साखर टाकायची आहे, 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मोठा गॅस ठेवायचा आहे आणि चांगलं हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याला एक उकळी येत नाही तोपर्यंत चांगलं हलवत राहायचं आहे एकसारखं। तुम्ही पाहू शकता याच्यामुळे हलवत राहिल्यामुळे कढी आपली फुटत नाही व चांगली होती, घट्टपणा येतो, रंगही चांगला येतो आणि चवीलाही छान लागते। तुम्ही अशा प्रकारे कढी नक्की करून पहा। आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। बघू शकता आपली कढी फुटलेली नाही। अशा प्रकारे तुम्ही नक्की कढी करा, चवीलाही छान लागते आणि फुटतही नाही कढी। फक्त एक उकळी येईस्तोपर्यंत असं कंटिन्यू हलवायची आहे, त्यामुळे फुटत नाही कढी। तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे कढीला। अशा प्रकारे नक्की करून पहा। आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। हे बघू शकता तुम्ही कढी आपली तयार झालेली आहे, फुटलेली नाहीये आणि घट्ट पण बघू शकता किती झालेली आहे। नक्की करून पहा।